देवाला कोणती फुले वाहावीत, कोणती फुले वाहू नयेत, फुले किती दिवस शुद्ध मानली जातात आणि अधिक मासात भगवान विष्णूंना कोणती फुले सर्वात प्रिय मानली जातात, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या प्रसिद्ध फूल मार्केटमध्ये. धर्मशास्त्रामध्ये फुलांबद्दल इतकी सुंदर माहिती सांगितली आहे जी आजकाल खूप कमी लोकांना माहीत असते. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धर्मसिंधू ग्रंथामधील काही अतिशय खास माहिती देखील सांगणार आहे, त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. सकाळची वेळ आणि पुण्याच्या फूल मार्केटमध्ये आधीच प्रचंड गर्दी सुरू झाली आहे. सगळीकडे फुलांचा सुगंध, झेंडूचे पिवळे आणि केशरी रंग, मोगऱ्याचा सुंदर सुगंध, कमळांची सुंदर फुले. अधिक मास असल्यामुळे विष्णू पूजेसाठी फुलांची मागणी वाढलेली दिसत आहे. खरंच इतकी सुंदर व्हरायटी बघून कोणाचेही मन प्रसन्न होईलच. इथले विक्रेते पहाटेपासून काम करत असतात आणि किती सुंदर हार बनवत आहेत. शिळी फुले देवाला वाहू नयेत हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचबरोबर जमिनीवर पडलेली फुले देवाला वाहू नयेत. कीड लागलेली, तुटलेली, दुर्गंधी किंवा कोमेजलेली फुले देवाला अर्पण करू नयेत असं देखील सांगितलं जातं. देवासाठी नेहमी ताजी, स्वच्छ आणि सुगंधी फुले वापरण्याची परंपरा आहे. पूर्णपणे निषिद्ध फुले किंवा पत्री सांगायचे झाले तर पाटला व शमीपत्र ही दुर्गा देवीला निषिद्ध मानली जातात. कुंद, पलाश, बकुल व दुर्वा ही शिवास निषिद्ध सांगितलेली आहेत. कुमुदे व तगर ही सूर्यास निषिद्ध आहेत, तर तुलसी, माका व तमालपत्र ही शिव व दुर्गा यांना निषिद्ध मानली गेलेली आहेत. धर्मसिंधूमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. स्वतःच्या बागेतील फुले सर्वश्रेष्ठ मानली जातात, विकत घेतलेली फुले मध्यम मानली जातात आणि दुसऱ्याकडून मागून आणलेली फुले कनिष्ठ मानली जातात. यामागे भक्ती आणि स्वतःच्या श्रमाचे महत्त्व सांगितले गेलेले आहे. धर्मशास्त्रामध्ये काही फुले आणि पत्रे किती दिवस टिकतात, ते किती दिवस शुद्ध राहतात याचा देखील उल्लेख आढळतो. बिल्वपत्र 30 दिवस, आघाडा 3 दिवस, जाई 1 दिवस, तुलसी 6 दिवस, शमी 6 दिवस, दुर्वा 8 दिवस, नागचाफा 2 दिवस, दर्भ 30 दिवस, सोनचाफा 9 दिवस, कण्हेर 8 दिवस. इतक्या दिवसानंतर ही फुलं शिळी होतात. काही ठिकाणी असा देखील उल्लेख आढळतो की तुलसी, बिल्वपत्रे, कुंदपुष्पे, दवना, अगस्तींची म्हणजेच हदग्याची फुलं व कळ्या कधीही शिळ्या होत नाहीत. आपल्या सनातन धर्मामध्ये फुले आणि पत्री यांना अत्यंत पवित्र मानलं जातं. देवाला कोणते फूल प्रिय आहे, कोणते पान सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि भक्तिभावाने अर्पण केलेल्या एका छोट्याशा फुलालाही शास्त्रामध्ये किती मोठे महत्त्व दिलं गेलं आहे ना. आपण आता बघूयात की विष्णूंना कोणतं फूल प्रिय आहे. त्यामध्ये मालती, जाई, केतकी, मोगरा, अशोक, चंपक, बकुळ, कमळ, कुंद, कण्हेर, पाडळ आणि तगर ह्या फुलांचा समावेश होतो. केवळ फुलंच नाही तर विष्णू पूजेमध्ये पत्रीलाही खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आघाडा, माका, खैर, शमी, दुर्वा, दवणा, बेल आणि तुळस ह्या पत्रींचा क्रम उत्तरोत्तर अधिक प्रिय असं सांगितला गेलेला आहे. म्हणजे एका पत्रीपेक्षा पुढची पत्री अधिक श्रेष्ठ मानली जाते आणि ह्या सर्वांमध्ये तुळशीचं पान हे भगवान विष्णूंना सर्वात प्रिय मानलं जातं. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये आपण तुळशीशिवाय विष्णूपूजा करत नाही. शास्त्रामध्ये असा देखील उल्लेख आढळतो, जर एखादा भक्त भगवान विष्णूंना जाईच्या 1000 फुलांची माळ अर्पण करतो तर त्याला कल्पकोटी वर्षापर्यंत विष्णू लोकात म्हणजेच वैकुंठ धामात वास करता येतो. असं देखील सांगितलं जातं की वसंत ऋतूमध्ये आंब्याचा मोहर जर आपण पूजेमध्ये विष्णूंना अर्पण केला तर गोकोटी दाना इतकं पुण्य मिळतं, म्हणजेच करोडो गायींचं दान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं. काही परंपरांमध्ये केतकी शिवपूजेत वापरत नाहीत असं सांगितलं जातं, पण धर्मसिंधूमध्ये केतकीचा उल्लेख विष्णूंना प्रिय फुलांमध्ये आढळतो. ही एक कमी लोकांना माहीत असलेली गोष्ट आहे. पारिजात फुलामागे एक अतिशय सुंदर कथा सांगितली जाते. समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू प्रगट झाल्या.
त्यामध्ये पारिजात वृक्षाचाही उल्लेख आढळतो. नंतर भगवान श्रीकृष्ण पारिजात वृक्ष पृथ्वीवर घेऊन आल्याची कथा सांगितली जाते. म्हणूनच पारिजात फुलाला विशेष आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. खूप जण ज्या पद्धतीनं आपण तुळशीची पानं एक लक्ष करण्याचा व्रत करतात, त्याच पद्धतीनं श्रीकृष्णाला एक लक्ष पारिजाताची फुलं अर्पण करण्याचं व्रत देखील केलं जातं. धर्मशास्त्रामध्ये फुलांचा सुगंध आणि पवित्रता यांनाही महत्त्व दिलं गेलेलं आहे. देवाला सुगंधी आणि ताजी फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं. काही फुले सकाळीच अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणूनच पहाटेपासून फुल मार्केटमध्ये एवढी गर्दी दिसत आहे. शास्त्रामध्ये याबद्दल एक सुंदर उल्लेख आढळतो की भक्तिभावाने अर्पण केलेले फूल सर्वात महत्त्वाचे असते. फुल मार्केटमध्ये फिरताना एक गोष्ट जाणवते, ही फुले फक्त विकली जात नाहीत. या फुलांमध्ये भक्ती आहे, परंपरा आहे आणि अनेक लोकांची मेहनत देखील आहे. पहाटेपासून काम करणारे विक्रेते, हार बनवणाऱ्या महिला, खरंच खूप सुंदर वातावरणच आहे. आज पुण्यातील फुल मार्केटमध्ये फिरताना फुलांमागच्या सुंदर परंपरा, शास्त्रांमध्ये सांगितलेलं महत्त्व समजलं. धर्मशास्त्रामध्ये फुलांना फक्त सजावट म्हणून नाही, तर भक्ती, पवित्रता आणि अध्यात्माचे प्रतीक मानलं गेलेलं आहे. अधिक मासात तुम्ही विष्णूंना कोणती फुले अर्पण करत आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या घरी कोणती परंपरा पाळली जाते हेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.